15 दिवसासाठी माहेरी जाणार आहात आणि घरात इतरांसाठी काय बनवून ठेवू ते कळतच नाही का? तर अजिबात टेन्शन घेऊ नका. 15 दिवस टिकणारी ही खुसखुशीत लाटीवडी तर करू शकतो आणि वडीसाठी आपण जे वाटण तयार करणार आहोत ना, ते आरामात महिनाभर टिकलं जातं. त्यामुळे कोणत्याही भाजीमध्ये हे वाटण वापरलं ना, त्या भाजीची चव दुपटीने देखील वाढेल आणि 15 दिवस तुमच्या जीवाला घोर देखील लागणार नाही. चला तर सर्वात प्रथम लाटीवडीसाठी आपण वाटण तयार करून घेऊयात. 1 वाटी शेंगदाणे मध्यम आचेवरती छान खरपूस असे मी भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. तोपर्यंत त्याच वाटीने पाव वाटी तीळ, पाव वाटी कारळ ते देखील छान तडतडेपर्यंत भाजून घेऊयात. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये कारळ सहजपणे मिळतात. कारळमुळे वडीला खूप छान टेस्ट येते. आता त्याच वाटीने 1 वाटी सुके किसून घेतलेले खोबरे घालून ते देखील हलकासा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. भाजलेले सर्व जिन्नस थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण वडीसाठी पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी 1 कप चाळून घेतलेले चणा डाळीचे पीठ आणि 1 कप मी ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये पाव चमचा हळद, पोह्याच्या चमच्याने पाव चमचा धणे पावडर, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा गरम मसाला. तर ह्या ठिकाणी चणा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तेवढं समप्रमाणात घ्यावं. बाकीचे जिन्नस तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हातावरती चोळून घेतलेला ओवा. ओवा घातल्यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते. आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता वडी छान खुसखुशीत होण्यासाठी मी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे 3 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून ते अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेते. तेल खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला हात न घालता चमच्याने व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे सर्व तेल पिठाला व्यवस्थित लावून घ्यावे. पिठाची मूठ वळल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण नेहमी चपातीला ज्याप्रमाणे कणिक मळतो ना, त्यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यावी. कारण की पिठामध्ये चणा डाळीचं पीठ घातल्यामुळे पीठ हलकंसं सैलसर भिजल्यानंतर होऊ शकतं. पीठ घट्ट मळल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल लावून फक्त 10 मिनिटासाठी भिजायला आपण हे पीठ बाजूला ठेवून घेऊयात. तोपर्यंत आपण वडीसाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत. पिठामध्ये तेलाचे मोहन घातल्यामुळे वडी छान खुसखुशीत होते. भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये घालून खूप जास्त तेल सुटेपर्यंत न वाटता अशा प्रकारे रवाळे असे वाटून घेऊयात. त्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेले तीळ आणि कारळ देखील रवाळे असे वाटून घेणार आहोत. सर्व जिन्नस वाटत असताना खूप जास्त तेल सुटेपर्यंत न वाटता हलकेसे रवाळेच असे वाटून घ्यावे. त्यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते. भाजून घेतलेले सर्व जिन्नस एकत्रित न वाटता वेगवेगळे अशा प्रकारे वाटून घ्यावेत. शेवटी आपण भाजून घेतलेले जे सुके खोबरे आहे ना, त्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घालून अशा प्रकारे खोबरे देखील वाटून घेतलेले आहेत. आता मी जे वडीसाठी वाटण किंवा मसाला तयार केलेला आहे ना, तो फक्त वडीसाठीच नव्हे तर तुम्ही कोणत्याही रस्सा भाजी किंवा सुक्या भाजीसाठी देखील वापरू शकता. म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भरपूर दिवस आपण बाहेर जाणार असू ना, तर इतरांसाठी अशा प्रकारे वाटण किंवा मसाला तयार करून ठेवला की आरामात त्या मसाल्यापासून कोणतीही भाजी झटपट अशी तयार होते. अजिबात जास्त वेळ देखील लागत नाही. फक्त मसाला भरत असताना कोरड्या कोणत्याही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवला ना, तर फ्रीजशिवाय देखील छान महिनाभर असा बाहेर टिकला जातो. तो अजिबात खराब देखील होत नाही आणि ह्या मसाल्यामध्ये केलेली भाजी देखील चवीला खूप सुंदर अशी लागते. आता संपूर्ण मसाला मी न वापरता जेवढा मला वडीसाठी लागणार आहेत ना, तेवढाच बाऊलमध्ये ठेवून आता त्यामध्ये मी पोह्याच्या चमच्याने साधारणपणे 3 चमचे काळं तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद. आता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना, तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल. 1 चमचा धने पावडर,
साधारणपणे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा गरम मसाला नसेल तर ह्या ठिकाणी किचन किंग मसाला, चिकन मसाला किंवा मटन मसाला वापरला तरीही चालेल, एक 3 ते 4 चिमट हिंग, चवीप्रमाणे मीठ, वडीला छान कलर येण्यासाठी एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साधारणपणे 2 ते 3 छोट्या पळी तेल घालून घेऊया, जेणेकरून हा मसाला छान ओलसर असा होईल. अजिबात ह्या वड्या करताना पाण्याचा जराही वापर करायचा नाही, नाहीतर वडी हवी तशी 15 दिवस टिकणार नाही. म्हणूनच मसाला छान ओलसर करण्यासाठी ह्या ठिकाणी मी पाण्याचा वापर न करता तेलाचाच वापर केलेला आहे. वडीसाठी छान मसाला तयार झाल्यानंतर आता आपण वडी तयार करायला घेऊयात. त्यासाठी सुरुवातीला जे आपण पीठ भिजवून ठेवलेलं होतं ना, त्यातील गोळा काढून अशा प्रकारे हातावरती छान एकसारखा करून घेऊयात. लाटी लाटत असताना कुठे देखील पिठाचा वापर न करता थोडंसं फक्त तेल लावून आपण ही लाटी छान पातळसर अशी लाटून घेणार आहोत. लाटी लाटत असताना ती दोन्ही बाजूने अलटून पलटून छान पातळसर अशी या ठिकाणी मी लाटी लाटून घेतलेली आहे. चला तर आता आपण लाटीवरती पातळसर असा तयार केलेला मसाला छान पसरून घेऊयात. खूप जाड असा मसाला तुम्ही लाटीवरती पसरून घेतला ना तर वडी तळताना त्यातून मसाला बाहेर निघू शकतो. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दाबून दाबून अशा प्रकारे लाटीचा छान रोल तयार करून घ्यावा, त्यामुळे वडी तळताना अजिबात त्यातून मसाला बाहेर येणार नाही. आता वडीचा आकार तुम्हाला कितपत लांबट किंवा सरळ हवा त्यानुसार तुम्ही वडी कट करून घेऊ शकता. तळताना वडीतील मसाला बाहेर येऊ नये म्हणून अशा प्रकारे हातावरती वडी थोडीशी दाबून घ्यावी. चाळणीला थोडंसं तेल लावून दोन्ही वडीमध्ये अंतर ठेवून आपण ह्या वड्या छान वाफवून घेणार आहोत. समजा तुम्ही ह्या डायरेक्ट वड्या तेलामध्ये तळून घेतल्या की वड्या तेल देखील खूप पितील आणि त्यातला मसाला देखील पूर्णपणे निघून जाईल. 2 लाटी झाल्यानंतर लगेच मी नेहमी आपण ज्याप्रमाणे मोदक वाफवून घेतो ना, त्याचप्रमाणे 15 ते 20 मिनटं मध्यम आचेवरती मी ह्या वड्या छान वाफवून घेणार आहे. वड्या वाफवून पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या की छान फ्रीजमध्ये महिनाभर टिकल्या जातात. अजिबात त्या खराब देखील होत नाहीत. 20 मिनटानंतर ह्या ठिकाणी मी गॅस बंद करून घेतलेला आहे. वडीचा कलर पहा सुरुवातीपेक्षा किती बदललेला आहे ना. वडी हलकीशी वरून तुम्हाला ट्रान्सपरंट वाटायला लागली ना तर लगेच गॅस बंद करून घ्यावा. आणि तेल लावल्यामुळे चाळणीतून वडी देखील अलगद अशी निघाली जाते. एकही वडी खाली चिकटलेली देखील नाही. समजा वड्या तुम्हाला डीप फ्राय करायच्या नसतील ना तर थोडंसं तेल घालून राई, जिरं, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण घालून ह्या वड्या तुम्ही फोडणीच्या देखील करू शकता. मी माहेरी गेल्यानंतर सासरी पुन्हा परतत असताना नेहमी आई माझ्या ह्या वड्या मला करून देते. आणि मुळात म्हणजे आमच्या घरामध्ये तरी ह्या लाटी वड्या सर्वांना प्रचंड अशा आवडतात. त्यामुळे मी 1 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून 1 ते 2 वेळा तर ह्या लाटी वड्या नक्कीच करते. वाफवून लाटी वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर चला तर तुम्हाला मी आता तळून दाखवते. मध्यम आचेवरती तेल हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच आपण लाटी वड्या तळून घेऊयात. वाफवून घेतल्यामुळे वडी तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. बेसनामध्ये आपण तेल घातल्यामुळे वडी छान खुसखुशीत अशी होते. आता लाटी वडी तुम्ही किती करणार आहात ना त्यानुसार सर्व सुक्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. खूप कडकडीत तेलामध्ये वड्या तळून घेतल्या ना तर हव्या तशा अजिबात खुसखुशीत होत नाही. त्यामुळे मध्यम आचेवरतीच वड्या छान खरपूस अशा तळून घ्याव्यात. तर अशा प्रकारे सांगलीच्या सुप्रसिद्ध अशा आणि मला आवडणाऱ्या लाटी वड्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळलं असेल वरून किती खुसखुशीत अशी वडी झालेली आहे ना. तर तुम्हाला माझी लाटी वडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.